फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। या आत्महत्येच्या प्रकरणात आता एक नवा स्फोटक खुलासा समोर आलेला आहे। मृत डॉक्टर त्यांच्या चुलत्यांनी माध्यमांसमोर धक्कादायक आरोप केलेत। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आत्महत्येपूर्वी पोलिसांकडून सातत्यानं दबाव आणला जात होता। महिला डॉक्टर वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या असा आग्रह करत होत्या। तसंच या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांनी DYSP फलटण यांच्याकडे औपचारिक तक्रार देखील दाखल केली होती। मात्र तक्रारीनंतर पोलीस यंत्रणेनं कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा गंभीर आरोप त्यांच्या चुलत्यांनी केलेला आहे। महिला डॉक्टर यांच्या चुलत्यांकडून धक्कादायक आरोप केला जातोय। महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी आता क्षणाक्षणाला खुलासे समोर येताना दिसतायत। आत्महत्येपूर्वी पोलिसांकडून सातत्यानं दबाव होता असा आरोप आता महिला डॉक्टरच्या नातेवाईकांकडून केला जातोय। माझी पुतणी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली। आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली। आणि तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर त्यांनी लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती DYSP कडे। त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही। ती पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे। तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील। आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहीत नाही। या सगळ्याविषयी आपण अनभिज्ञ आहोत असं आता नातेवाईकांकडून म्हटलं जात आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याकरता दबाव टाकला जात होता। त्यावेळी देखील या महिला डॉक्टरना असं जर आणखीन काही काळ झालं तर आपण मात्र टोकाचं पाऊल उचलू असं घरच्यांना अवगत केलेलं होतं अशी माहिती आता नातेवाईकांकडून समोर येतेय। साताऱ्यातील फलटण इथला हा धक्कादायक प्रकार। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि या प्रकरणी आता खुलासे समोर येताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।